देवाने अभिषिक्त केलेला सेवक आहे. त्याच्यामध्ये देवाचं अलौकिक सामर्थ्य आहे. स्वर्गातून अग्नी उतरून आणण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? एलियामध्ये आहे. त्याने प्रार्थना केली आणि जवळपास 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. प्रभू कोणाची प्रार्थना ऐकतो का? नाही. एलियाने आपल्या प्रार्थनेद्वारे पाऊस थांबवला. एवढा त्याच्यामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. आणि अशा व्यक्तीच्या जीवनातून काही महत्वाच्या गोष्टी ज्या आमच्या जीवनासाठी लाभदायक आहे त्या आज आम्ही पाहणार आहोत. आता या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलंय, 17:1 पासून, एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एक होता. एलिया हा काही गिलाद येथला रहिवासी आहे का? कसा होता तो? उपरी. अब्रामाबद्दल म्हटलंय, अब्रामाने ऊर सोडून दिलं. काय सोडून दिलं? आपल्याजवळ जेऊर आहे, आपल्याजवळ काय, आणि अब्रामाच्या गावाचं नाव काय? ऊर. ते सोडून दिलं आणि देवाने सांगितलेल्या मार्गाने तो पुढे निघाला. आणि त्याच्यानंतर त्याला अब्रामाला देखील उपरी म्हटलंय. काय म्हटलंय त्याला? उपरी. बघा, देवाच्या सानिध्यामध्ये ज्यावेळेस आपण राहतो ना, देव आमचं जीवन आशीर्वादित करतो. आणि त्यापैकी पहिला अब्राम आहे, दुसरा कोण आहे? एलिया आहे. आणि पुढे जर पाहिलं तर असं म्हटलंय, म्हणजे तो त्या गावचा होता का? काय ठिकाण सांगितलं इथं? गिलाद. तिथालचा होता का? नव्हता, उपरी होता. पुढे जर आपण पाहिलं तर असं म्हटलंय, तो आहाबास म्हणाला. कोणाबरोबर बोलत आहे? कोण आहे आहाब? कोण आहे आहाब? इस्रायलचा राज आहे, साधा सुद्धा माणूस नाही. म्हणजे हा राजाबरोबर बोलत आहे. आणि त्याच्याबरोबर बोलत असताना काय बोलतोय माहितीये का? तो म्हणतो, इस्रायलचा देव परमेश्वर याच्या हुजुरास मी असतो. काय सांगतो स्वतःबद्दल? इस्रायलचा देव परमेश्वर त्याची सेवा मी करत आहे. मी देवाचा अभिषिक्त सेवक आहे. त्याच्या हुजुरास असतो म्हणजे त्याची भक्ती आणि चाकरी करत आहे. हुजुरास असतो म्हणजे सेवेला. बरोबर आहे ना? राजाला म्हणत आहे मी सेवा कोणाची करतो? बरोबर आहे ना? आम्हाला टोचला असेल का नाही? बरोबर आहे ना? आमच्या जीवनाद्वारे फक्त देवच उंचावला जायला पाहिजे. हालेलुया. काय म्हटलं? कुणी रथाची, कुणी घोड्याची बढाई मारतात, परंतु आम्ही आमेन. हालेलुया. आणि म्हणून कोणी मोठे नाही, आमच्यासाठी सर्वात मोठा कोण आहे? तो पवित्र देव आहे. इथं हा म्हणत आहे मी त्याच्या हुजुरास असतो. बरोबर आहे ना? खाली जर वाचलं तर पुढं काय म्हणतो माहितीये का? तो म्हणतो देवाच्या वचनामध्ये, त्याच्या जीविताची शपथ वाहून मी सांगतो की जी वर्ष आता येणार आहेत त्या दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही, हे माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. काय म्हणतो? का बरं? का देव पाऊस बंद करतो? जेव्हा मनुष्यामध्ये पाप वाढलं जातं आणि ती वाढली जाते, तेव्हा परमेश्वर काही वेळेला एवढा पाऊस पाडतो ना. आता मे मध्येच पावसाळा करून टाकलाय त्यांनी. बरोबर आहे ना? आता जून मध्ये काय करतो? आता धर म्हणावं रोपून, म्हणजे पेरण्या व्हायला काहीच व्हायला, म्हणजे आधी प्यायला पाणी दिलं, आता भाकर दिली तर बरं होईल. बरोबर आहे ना? आता इथं म्हटलंय, तो म्हणतो मी माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. आणि काय बोलतो माहिती का? दहीवर देखील पडणार नाही. का बरं असं आहाबाला तो बोलत आहे?
आहाबाने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केलं होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याच्या अगोदर आहाबाची कारकीर्द आहे, बरोबर आहे ना. म्हणजे आहाबाची कारकीर्द म्हणजे आहाबाचा पराक्रम. आहाबाचा काय, तसंच म्हणायचं. काय दिवे लावले त्यांनी, बरोबर आहे ना. शाळेतला शब्द आहे मॅडम हा. शिक्षक विद्यार्थ्याला काय दिवे लावले तरी तू. आता खाली जर वाचलं तर असं म्हटलंय, अमरीचा पुत्र आहाब याने परमेश्वरच्या दृष्टीने जे वाईट ते केले, आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले. नाबाटाचा पुत्र यराबाम याच्या पापकर्माचे अनुसरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने सिदोन यांचा राजा यदबाल याची कन्या इजबेलीशी लग्न केलं आणि तो बाल मूर्तीची सेवा आणि पूजा करू लागला. त्याने बालाचे एक भवन शम्रोन येथे बांधले व बाला पित्त्यर्थ एक वेदी बांधली. आहाबाने आशेरा मूर्तीची स्थापना केली. त्याने इस्रायलचा देव परमेश्वर याला संताप आणण्याजोगे काम आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलच्या सर्व राजाहून अधिक केले. म्हणजे याने खूप मोठा पराक्रम केला आणि त्याचं पारितोषिक म्हणून परमेश्वराने एलियाला पाठवलं. आणि एलिया त्याला काय म्हणतो, पावसाची तर अपेक्षाच करू नको, दैवर देखील पडणार नाही. समजलं का. म्हणून ज्यांना परमेश्वर राजपद देतो, बरोबर आहे ना, राजपद नियुक्ती करतो. आज राजे राजवाडे आहेत का, आमदार खासदार, बरोबर आहे ना, मंत्री संत्री प्रधानमंत्री हे आहेत आज. परंतु प्रत्येकाला देवाने निर्बंध लावून दिलेले आहेत. काय लावून दिलेले आहेत. जर निर्बंधामध्ये राहिला तर नक्कीच त्याच्या कार्यामध्ये त्याच्या काळामध्ये सुकाळ नांदेल. परंतु जेव्हा ते काही मनाला वाटेल तसे करतील ना, त्याच्यानंतर पाऊस तर काही दैवर देखील पडत नाही. आणि मग परमेश्वर सगळ्यांची काय करतो, चांगल्या प्रकारे खोड मोडतो. बरोबर आहे ना. म्हणून सुट्टी कोणालाच मिळणार. अन्याय केला तर त्याचंही प्रतिफळ आहे आणि चांगलं वागलं तर त्याचं देखील प्रतिफळ परमेश्वराकडे आहेच आहे. आणि म्हणून एलियाला परमेश्वराने कोणाकडे पाठवलं, आहाबाकडे. आणि त्याने डायरेक्ट सांगितलं, मी परमेश्वराच्या जिवंत परमेश्वराच्या हुजुराचा असतो आणि आता मी सांगतो त्याप्रमाणे पाऊस किंवा दहीवर येणार नाही आणि हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. जा आता बालाकडं, बरोबर आहे ना, जा आता आशेराकडे, बरोबर आहे ना. कशासाठी, पाऊस पाडण्यासाठी. जे देवाने बंद केलं कोणी पाडू शकतं का. म्हणून सर्व करता करविता कोण आहे, तो जिवंत देव. समजलं. आणि म्हणून नेहमी आम्ही देवाच्या भयामध्ये राहणं गरजेचं आहे. पुढे वाचलं तर देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सांगतं, परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेत जा. एलिया स्वतःच्या ज्ञानाने बुद्धीने चालत नव्हता, तर देवाचा आत्मा जे त्याला लीड करायचा त्यानुसार चालत होता. आमचं चालणं कसं असायला पाहिजे, बरोबर आहे ना. देवाचं वचन सांगतं, जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवपुत्र आहेत. बरोबर आहे ना. मग आमच्याही आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला चालण्यासाठी आम्हाला कोणी चालवणं गरजेचं आहे, देवाच्या आत्म्याने. देवाच्या आत्म्याने चालवणं म्हणजे काय, अगोदर देवाने सांगितलं मी पाऊस बंद करत आहे बरं का एलिया, आहाबाला जाऊन सांग. गेला का नाही, बरोबर आहे. ते बोलणं झालं आणि लगेच दुसरी गोष्ट घडली, दुसरी सूचना त्याच्याकडे आली, देवाचं वचन प्राप्त झालं. म्हणजे काय झालं, देव बोलला. देव कोणाशी बोलला, एलियाशी. तुमच्याशी बोलावं देवाने असं नाही वाटत का. देवाने आपल्याशी बोलायला पाहिजे. समजलं ना. देवाने आपल्याशी काय करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. बोलतो का तो, बोलतो का, कुणाला ओळख आहे का त्याच्या वाणीची,
असायला पाहिजे. खाली जर म्हटलं तर काय सांगितलं त्याने, तर त्या ठिकाणी येथून निघून पूर्व दिशेत जा. कोणत्या दिशेला जा? आता याला वाटलं असतं पूर्व दिशेकडे नको पश्चिमेकडे जाऊ, तर काय केलं असतं? म्हणून जे सांगितलं ते करा, जे सांगितलं ते करा. बरोबर आहे ना? आता बघा, अनेकदा आपले विचार असेच होतात नामानासारखे. नामान म्हटलं, अलिशा म्हटलं यार्देनेमध्ये जाऊन बुड्या घे. कुठं जाऊ? नामान म्हणतो अरे त्या यार्देनेपेक्षा आमच्याकडच्या आबना पर्पज यांना त्या तर चांगल्या आहेत, नितळ आहेत, त्या घाण नाही काही नाही, त्याच्यात जाऊन मी बुडी घेतो ना. अरे पण सांगितलं काय तुला? यार्देनेत जा. कशाला मेंदू पातळ करतो मोकार? म्हणून देव जे सांगतो ते करा. समजलं का? देव जे सांगतो ते करा. आणि जर तसं कराल ना तर तुमच्या जीवनात चमत्कार होईल. नाहीतर तुम्ही त्या आबना आणि पर्पज नाद्यामध्ये राहायला जरी गेले ना तरी नीट होणार नाही. म्हणून देवाने जे सांगितलं ते करा. तो नामान तिथं गेला आणि त्याच्या शरीरावरचे कोड काय झाले? निघून गेले. बरोबर आहे? हे आरोग्याविषयक झालं. योनाला सांगितलं निनवेला जा. योना रगेल सेवक. कसा सेवक? रगेलच होता तो. का बरं तसं केलं त्यांनी? कारण त्याच्या आधी त्याने तिथं जाऊन आला ना तो. निनिवेच्या लोकांना अनेकदा त्याने सांगितलं अरे सुधरा रे, आपली चाळे काय करा? बंद करा, पापापासून वेगळं व्हा, देवाचं भय बाळगा. परंतु यांनी कधी ऐकलं? कधीच नाही ऐकलं. योनाला वैताग आला आणि परमेश्वराने त्याला कुठं पाठवलं? परत जाऊन सांग त्यांना. आता मला सांगा, ज्या लोकांना ऑलरेडी आम्ही सांगतो अरे नीट राहा रे, सुधरा रे, ते 50 वेळेस सांगू नये पण त्या ठिकाणी ऐकत नाही. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो जाळ होतं त्यांचा. बरोबर आहे ना? आम्ही मानव आहोत, परंतु देव काही मानव तो तरी पण त्यांच्याकडे प्रीतीने पाहतो. बरं का? ते लोक कसे वागले म्हणून देव काय आहे? प्रीती आहे. देव पुन्हा म्हटला योनाला निनवेला जा. आता योना ते देवाचं ऐकणं सोडून दिलं. ते म्हटलं तारशीरला जाऊन चक्कर मारून येतो. प्रभू म्हटला अरे तुला सेवेला तिकडं पाठवलंच नाही. बरोबर आहे ना? म्हणून आपल्याला जिथं सेवेला पाठवलं तिथं जर गेलं तर मासा वगैरे काही येत नाही. परंतु जर आपण डोकं लावलं ना मोकार तर त्या ठिकाणी मासा येतो आणि 3 दिवस माशाच्या पोटात आपलं राहावं लागतं. बरोबर आहे? आणि म्हणून आम्ही नेहमी कोणाचं ऐकायला पाहिजे? देवाचं ऐकायला पाहिजे. पुन्हा तोच योना गेला आणि निनवेला गेल्यानंतर तो म्हणतो 40 दिवसाचा अवकाश आहे, नंतर निनवे धुळीच मिळेल. बरोबर आहे? ते लोकांनी ऐकलं आणि पशुपासून प्राण्यांपासून सगळ्यांना उपवास. ज्यांना कोंबड्या ज्यांच्या घरात त्यांनी डालून ठेवले त्यांना सोडलंच नाही जेवायला, त्यांनाही उपवास. प्राण्यांना उपवास लिहिलंय का नाही? स्पष्ट लिहिलंय. प्राण्यांना देखील त्यांनी चारा आणून टाकला नाही. मला वाटतं पंडित ब्रदरने 40 दिवसाच्या शेळ्यांना उपवास ठेवायला काय हरकत आहे? मजाक केली. बरोबर आहे? परंतु तिथं प्राण्याने उपवास केला, बोललं काय का नाही? बरोबर आहे? लहान लेकरं लहान होते म्हणून त्यांनी टाळलं का? लहानापासून थोरापर्यंत काय केले? उपवास. आणि त्या एका संदेशाद्वारे अख्खं निनवेचं काय झालं? तारण झालं. म्हणून आम्ही कोणाचं ऐकणार असायला पाहिजे? देवाचं ऐकणार असायला पाहिजे. बघा, अब्रामाला देव म्हटला मी सांगेल त्या देशात जा. बरोबर आहे ना? आता अब्राम बरोबर कोण निघाला? लोट. अब्राहम बुद्धीनं विचार करणारा नव्हता. तो देवाने काय सांगितलं त्याच्यावर विसंबून होता. बरोबर आहे? आणि म्हणून वाळवंटामध्ये देखील अब्राहम देवाबरोबर राहिला. परंतु लोटाने आपल्यासाठी सुंदर यार्देनेचा प्रदेश पसंत केला आणि त्याच्यावरच परमेश्वराने कशाचा मारा केला? अग्नी आणि गंधकाचा. बरोबर आहे? फक्त अब्रामाने मध्यस्थी केली. त्या लोटाला तरी वाचव, नाही तर प्रभू ते घरचे मला काय म्हणतील, लोटाला घेऊन गेला तिकडे मारून आला का? बरोबर आहे ना? म्हणून लोट काय झाला? वाचला गेला. आणि म्हणून नेहमी बुद्धीने चालू नका तर कसं चाला? आत्म्याने. इथं एलियाला सांगितलं पूर्व दिशेत जा, तर मग पश्चिमेला जायची गरज आहे का? उत्तर दक्षिणेला जायची गरज आहे का?
पूर्वेला जाणं गरजेचं. आता जा आणि पुढं काय म्हटलंय, व यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. आता त्याला त्या नदीवर नाही पाठवलं बरं का, ओहळाच्या बाजूला लपून राहायचं सांगितलंय. नाही तर तिथं म्हटलं काही यार्देने जाऊन पाणी पी जा, नाही सांगितलं ना. एलियाला जे सांगितलं तेच त्याने केलं. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो त्या ठिकाणी काय कर, तू लपून राहा. का लपायचं सांगितलं बरं, का लपायचं सांगितलं? बघा, आहाबाला काय केलं, चुनौती दिली. तो म्हटला आता पाऊस वगैरे काही येणार, दैवारही येणार. आता या बाबाबद्दल जर आपण पाहिलं, आहाब तरी थोडा शांत होता, परंतु त्याची इजबेल कशी होती माहिती आहे तुम्हाला? इजबेल कशी होती, नवऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी तिला सहन होत नव्हतं. तिने विचारलं, अहो का म्हणून रडताय? कोणाला विचारते? राजाला, महाराणी विचारते. ती म्हटली काय नाही. नाही सांगा काय झालं नेमकं? अरे मी त्या नाबोताचा मळा मागितला. काय मागितला? नाबोताचा मळा मला पाहिजे. आणि तो काय म्हटला, ती माझ्या वाडवडिलाची जमीन आहे, मी काय देणार, म्हणून मी रुसून बसलोय. ती म्हटली काळजी करू नका, खा प्या मौज मजा करा, मी आत्ता ते मळा तुम्हाला काय करते, मिळवून देते. मी आत्ता तो मळा काय करते, मिळवून देते. आणि तिने नाबोताच्या विरोधात कट केला आणि त्याला मारून टाकलं. आणि नंतर तो मळा कोणाला मिळवून दिला? राजाला मिळवून दिला. बरोबर आहे ना? अशी ही कोण महामाया? इजबेलबाई, इत्रेलबाई म्हणू शकतो. बरोबर आहे ना? आहाबाने एक गोष्ट चुकवली. काय चुकवली माहितीये का? बैल झाला ना, काय झाला मग? वाटलं मी रे कुठं, मग त्याच्या डोक्याची आग झाली. बरोबर आहे ना? राजा कोण होता? अधिकार कोणी चालवायचा? चालवीत कोण होत? म्हणून नेहमी गाडीत जसं ब्रेक आहे, आपल्या जीवनाला ब्रेक असायला पाहिजे. महिलांचं जिथं ऐकायचं तिथं ऐकायचं, परंतु जिथं जास्त होईल त्याचं कंट्रोल करायचं, बरं का? नेहमी ध्यानात घ्या. परंतु इजबेल ही नेहमी अधिकार करणारी स्त्री म्हणून दाखवली गेली. आणि हिने एलियाला देखील दम दिला बरं का. काय म्हटली? बालाचे 400-450 संदेश ते एलियाने मारून टाकले. ती म्हटली आज संध्याकाळपर्यंत संपून टाकणार त्याला, म्हटली का नाही? आणि नंतर एलिया पळत सुटला असं म्हटलंय. म्हणून या मॅडम खतरनाक आहेत, इजबेल मॅडम डेंजर आहेत. आणि त्याचा दुष्परिणाम हा झाला, तिने सेवकावर दादागिरी केली. कोणावर? एलिया असा सेवक होता, तो जाऊन डायरेक्ट परत आहाबाला म्हटला. काय म्हटलं माहितीये का? जेव्हा तू मळा घेतला त्यावेळेस, तू मारून मळा घेतला ना, तुझ्या बायकोचं रक्त कुत्र चाटून खातील आणि घोड्याच्या टापाखाली ती मरण, ध्यानात ठेवा आबा. काय त्याच्या तळपायची आग मस्तकाला गेली असेल. बरोबर आहे ना? एलिया किती डेंजर सेवक आहे. आणि तसंच घडलं का नाही? म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठल्याही सेवकाबद्दल चुकीचं कमेंट कधीही करायचं, ते काहीही करू, आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही. नेहमी ध्यानात घ्या, त्याचे काय येतात आमच्या जीवनावर, शाप येतात. आता इथं त्याला म्हटलंय तिथं जाऊन काय कर, लपून राहा. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी असं म्हटलंय 6 वचन, कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत असेल. कोण आणून द्यायचे? काय आणून द्यायचे? मग जाऊ दे ना, बंद होऊ दे. बंद झालं का? चालच मॅडम म्हणतात नाही, माग बंद झालं का? इथं वचन सांगतं एलियाला कोण आणून द्यायचे? कावळे आणून द्यायचे. बघा बरं, मला वाटतं की पार्सल सुविधा काय काय नाव आहे सांगा? झोमॅटो, स्विगी, अजून
याचा ऑलरेडी शोध कोणी लावलाय? आताचे कावळे तुम्हाला बॅग घेऊन फिरताना दिसते. काय त्यांच्या बॅग मध्ये? जेवण. बरोबर आहे ना. लोक आळसले, मॅडमला कंटाळा आला जेवायचा, जेवण बनवायचा, हॅलो आलेच ना. बरोबर आहे ना. आता कावळं जे आणून द्यायचा त्याने बर्गर आणून दिलं का? पिझ्झा आणून दिला का? येईल वाटलं आज पिझ्झा घेऊन ये. तोंडाला चव नाही राहिली, वडे पाव काहीतरी पाठवून दे, नाही तर वंदन हॉटेलची भेळ घेऊन ये मटकी बिटकी टाकून चांगली. सेव करणं नीटनेटकं लागत बर का. म्हणून इथं काय दिलंय? कावळ्याने आणून दिलं. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? परमेश्वर धार्मिकतेमध्ये चालणाऱ्या प्रत्येकाची आत्मिक, भौतिक, शारीरिक, मानसिक सर्व प्रकारची गरज पूर्ण करण्यासाठी काय आहे? समर्थ आहे. फक्त आमचं आचरण, आमचं आध्यात्मिक जीवन त्या प्रकारे असायला पाहिजे. ज्यावेळेस आमचं जीवन, संदेश कुठं चालला? हा ठीक आहे बस. मला वाटतं गुडघ्यावर तू बसला तर चांगला झाला. अरे तरुण लेकरांनी तुम्ही गुडघ्यावरच थांबायला पाहिजे, तेवढा अभिषेकाने भराल. खरं आहे का नाही? खरं आहे का नाही? महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो एलियाचं जीवन देवाला आवडणारं होतं, म्हणून त्याने त्याच्यासाठी काय पाठवले? कावळे. तुमचंही जीवन कोणाला आवडणार असायला पाहिजे? देवाला. मग तुमच्याकडे कावळे येतील का? एक सांकेतिक बोलण्याची, देवाची बोलण्याची भाषा आहे. बरोबर आहे ना. आणि त्यातून आम्ही पाहतो देव अचानक असा कुणीतरी माणूस पाठवेल की तुमच्या गरजा काय होतील? पूर्ण होतील. बघा आमचे पास्टर PS अजित, आणि त्यांच्या बरोबर आम्ही असायचो. आणि त्यांचा मुलगा, मोठ्या मुलाचं नाव काय रे? प्रिन्स. केरळमधले सेवक नगरमध्ये सेवा कार्य करत असताना त्या मुलाला हॉर्लिक्सचा डबा पाहिजे होता. कशाचा? त्याला आवडायचं. आणि सेवक असल्या कारणाने मुबलक पैसे त्यांच्याकडे राहत नसायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते नेहमी आपल्या लेकरांना एकच गोष्ट सांगायचे, प्रार्थना कर प्रभू पाठवून देईल. प्रार्थना कर प्रभू काय करेल? पाठवून देईल. आणि त्या मुलाने विश्वासाने प्रार्थना करण्यास काय केली? सुरुवात केली. अचानक एक सेवक त्यांच्या घरी गेले. जाताना त्यांनी दुसरं काही नाही नेलं तर कशाचा डबा नेला? अरे क्या क्या भेजता है वो? हॉर्लिक्सचा डबा. त्या मुलाचा विश्वास वाढला का नाही? आज तोच मुलगा डॉक्टरचं शिक्षण घेत आहे बरं का. आज तोच मुलगा कशाचं शिक्षण घेत आहे? डॉक्टर होण्यासाठी गेलेला आहे. म्हणजे देवाने ज्यावेळेस सुरुवातीला हॉर्लिक्ससाठी पैसे नसणारा व्यक्तीचा मुलगा आज डॉक्टर होण्यासाठी जातो, हे केवळ आमचा परमेश्वरच करू शकतो. आणि म्हणून आमचा भाव कोणावर असायला पाहिजे? अनेक गोष्टी अशा ज्या आमच्या ज्ञानाने, आमच्या ताकदीने, आमच्या बुद्धिमत्तेने, आमच्या शक्तीने होत नाही. आणि म्हणून यिर्मया 32:27 मध्ये म्हटलंय, तो परमेश्वर अखिल मानव जातीचा देव आहे, त्याला अवघड असं काही आहे का? बरोबर, अवघड आहे का काही? काहीच अवघड नाही. परंतु त्याच्यासाठी तुमचा विश्वास असायला पाहिजे. त्याच्यासाठी तुमचा विश्वास असायला पाहिजे. तो याईरचा बाप, त्या ठिकाणी त्या कन्याचा बाप प्रभूकडे आला. तो म्हटलं, प्रभू तुम्ही येऊन माझ्या मुलीच्या मस्तकावर हात ठेवा म्हणजे ते जिवंत होईल. म्हणजे तो अपेक्षा करत होता याच्यामध्ये तिला जिवंत करण्याचं सामर्थ्य आहे. हालेलुया. जे अपेक्षा बाळगतात त्यांच्यासाठी घडलं जातं. आज कदाचित ब्रदर तुमच्यासाठी कामाचे प्रॉब्लेम असतील, परंतु आमचा प्रभू हल्लेलुया दावीदाला वरिष्ठ स्थानावरचा काम देणारा आहे. तो विशेष करून योसेफाला सर्वात उत्कृष्ट स्थानावरचं काम देणारा आहे. तो दानिएलासाठी मोठे मार्ग मोकळे करणारा परमेश्वर आहे. तो आपल्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय आहे? समर्थ आहे. आणि म्हणून आमचाही भाव कोणावर असायला पाहिजे? त्या परमेश्वरावर. तो आम्हाला सगळ्या गोष्टीचा पुरवठा करण्यासाठी काय आहे? इस्रायल लोक जेव्हा बाहेर निघाले आणि त्यांनी त्या ठिकाणी निघाल्यानंतर असं म्हटलंय, त्यांनी साक्ष दिली नंतर त्यांच्या अंगावर कपडे होते.
किती वर्ष फाटले नाही? असा कोणता ब्रँड होता बाबा? काय कातडे घालून निघाले होते? काय घातलं काय होतं? वरून म्हटलंय त्यांच्या पायातले जोडे. माझ्या बायकोला मी मागच्या महिन्यातच एक चप्पल आणली. कंपनीने नेमकं त्याला गम लावायचं सोडलं काय का काय नव्हती, इकडची इकडं तिकडची तिकडं झाली. अरे मी म्हटलं त्या काळामध्ये चाललेल्या चपला जर भेटल्या तर बरं होईल. सगळ्या मंडळीला दिले तर टेन्शनच गेलं. काही तुटायला नको, ताटायला नको, काही नको. टेन्शन राहिलं असतं का? काहीच नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो आताच्या चपला कशा आहेत बरं. काही काहीला एक अंगठा ठेसळला का तो अंगठा इकडे चप्पल तिकडे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? काही काहींना आपण पाहतो लेडीजच्या चपला ते एवढ्या नाजूक आहे, ते पुढून ये दोनच दोरे आले एकदम बारीक, याच्यापेक्षा बारीक दोरे, याच्यापेक्षा बारीक दोरे. आता प्रश्न पडतो ठेसळली का चप्पल इकडे ती बाई तिकडे. खरं आहे ना? बरोबर आहे ना? अरे जाड नाही त्यांच्या दोऱ्या लावा ना चांगल्या. चप्पल तुटली तर चालून पण ते दोरी तुटता कामा. परंतु कंपन्याला हुशार आहेत, त्यांना माहिती आहे जर असं जर लॉंग लाईफ टिकणाऱ्या गोष्टी जर केल्या तर आपलं दुकान काय करावं लागेल, कंपन्याला मोठाले टाळ्या आणून लावा लागतात. म्हणून त्या चपला कशाला आणतात, तशाच आणतात. बरोबर आहे ना? 2-3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी आता मी आमचं कामामध्ये काय होतं, एक दोन वेळेस जरी सिमेंटच्या चपला घालून गेलो आणि त्या ठिकाणी सिमेंटात पाय वगैरे भरले तर चपला काय होऊन जातात, खराब होऊन जातात. नंतर त्याला तेल लावा, काही लावा, त्या नीट होत नाही. आणि म्हणून त्याचा एकच अंगठा तुटला. म्हणून मी त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडे, चांभाराकडे नीट करण्यासाठी गेलो. तिथं दुसरा एक मुलगा आला, त्याचे बुट होते, महागाचे बुट असतील 1,500-2 हजार रुपयाचे, त्याने आणले होते. त्या बुटांची परिस्थिती अशी झाली होती, वरचं वर, खालचं खाली, आणि मधलं जे आहे ते मध्येच होतं. तोच व्यक्ती शिवणारा म्हटला, अरे हे कसं काय करू, हे काय होणार. आता दोष कोणाचा आहे? बरोबर आहे ना? इस्रायल लोकांच्या अंगावरचे कपडे झिजले. मग जर त्यांच्यासाठी एवढे काम तो करतो, आपल्यासाठी करणार नाही का? आम्ही पात्रता निर्माण करायला पाहिजे. हालेलुया. म्हणून कुठलीही गोष्ट निगेटिव्ह असू द्या किंवा आमच्या जीवनात नसू द्या, तो देण्यासाठी तो काय आहे, समर्थ देव आहे. परंतु त्याच्यासाठी आमचा भाव कोणावर असायला पाहिजे, त्या देवावर. इथं म्हटलंय कावळे त्याला काय आणून द्यायचे, भाकरी आणि मांस आणून द्यायचे. चोरून आणत होते का? कावळा घुसला की खिडकीतून, याचं टोपलं उघड, त्याच्यामध्ये शिळ्या भाकरी. एका टोपल्यात तर गेला तर त्या ठिकाणी त्या टोपल्यात त्याला काहीच नाही दिसलं. तो म्हटला, आणि बाई काय आळशेले का काय नाही, घरच्यांना उपाशीच मारलं दिसतंय. बरोबर आहे ना? आळस आमच्या घरात असतं कामा नाही. घरच्यांची काळजी घेत जा. सकाळ संध्याकाळ भाकरी करत जा आणि त्यांना खाऊ पिऊ घालत जा. आणि कावळ्यासाठी पण थोड्या ठेवीत जा. बरोबर आहे ना? काही काही लोक कंजूसपणा, काटकसरी असावं परंतु अति नसावं. काही लोकांची मन दात करून पोट भरतं का? मग कशाला कोरीत बसायचे. बरोबर आहे ना? जेवढं फ्रीली राहाल ना तेवढं तुमच्या खिशातलं काही संपणार नाही बरं का. नेहमी ध्यानात घ्या, नेहमी ध्यानात घ्या. म्हणून आमचं जीवन तसं असायला पाहिजे. खाली वाचलं तर म्हटलंय कावळे त्याला मांस भाकऱ्या आणून द्यायचे. फक्त भाजीच आणली, भाकर विसरला, असं केलंय का कावळ्याने? बघा ना, महत्वाचं नाही का? काही वेळेला असं होतं, पाणीच भेटतं, जेवण मिळत. काही वेळेला जेवण भेटलं, पाणीच मिळालं नाही तर काय करायचं त्यांनी? बरोबर आहे ना? दोन्ही गोष्टी गरजेच्या. याच्यातून काय दिसतं आम्हाला? तो आमच्या अन्नाची गरज भागवतो, तो आमच्या पाण्याची गरज देखील काय करतो, भागवतो का नाही? अरे अगोदर आम्हाला प्रॉब्लेम असायचा पाण्याचा. आता देवाने 2 बोर दिलेत, 1 तासच पडलाय, 1 तासच पडलाय. बरोबर आहे ना? येणाऱ्या दिवसात कुणाला तरी मदत होईल, त्याची होईल का नाही? चालू शकता, काय अडचण नाही. तुम्ही घेऊन जा पाणी त्याच्यात.
पाईपलाईन करून न्या, काय अडचण नाही कुठेही न्या, काय अडचण नाही, आमच्याकडून येच आहे ना. बघा नेहमी ध्यानात घ्या, तो आमच्या सर्व गरजा काय करतो. इस्रायल लोकांना तहान लागली आणि ते कुरकुर करीत कोणाकडे आले, मोशेकडे आले. मोशे म्हटलं, अरे मी काय देव आहे, मी कुठून पाणी काढू. परंतु त्या ठिकाणी त्या परमेश्वरने खडकातून त्यांच्यासाठी काय केलं, पाणी दिलं. जर तो त्यांच्यासाठी देऊ शकतो, आपल्यासाठी नाही देणार का. म्हणून या दिवसामध्ये मत्तय 6 काय म्हटलंय, यास्तव कशाविषयी चिंताक्रांत होऊ. मग कमून 12 वाजले, थोबडावर थोडे हसा, शेजाऱ्याकडे पाहून हसा, एखादा प्रसंग आठवून हसा, देवाच्या चांगल्या गोष्टीबद्दल हसा, परत हसत राहा. बरोबर आहे ना. आणि त्यातून आमचा विश्वास प्रगट होतो, तो माझ्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय आहे, समर्थ आहे. आणि म्हणून म्हटलंय, तरुण सिंहास वाहन पडेल, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. ब्रदरला सोल्जर व्हायचं होतं आणि ऍक्टर व्हायचं होतं. देव म्हटला डबल आशीर्वाद घेऊन टाक, 1 टाइम सोल्जर पण ऍक्टर आहे, पण रोलच असा दिलाय, म्हणजे देव उत्तम ते देतो का नाही. बरोबर आहे ना. म्हणून देव तो करणारा परमेश्वर आहे. म्हणून अब्रामाच्या उत्पत्ती 22 मध्ये म्हटलं, तो यहोवा यिरे आहे. म्हणा, तो आमचा यहोवा यिरे आहे. आपल्या मंडळीचं नाव येशू दरबार. सगळ्यात फेमस मंडळी आहे आपली. खरोखर आहे. आता मी तर ते टाकत आहे नाही, टाकतोय का कधी नाव, परंतु सगळ्यांना माहित आहे. परंतु येणाऱ्या दिवसात इथे एक मोठं आपण नाव लावणार आहोत. ते काय असेल माहिती का, यावे यिरे. पाहून देणारा देव, शोधून देणारा देव, आमच्या गरजा पूर्ण करणारा देव. हालेलुया. हे वरवर नव्हे, हा अनुभव आहे. हालेलुया. म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपला तेवढा भाव देवावर असावा. त्याच्यासाठी जर देव तेवढे उपाय करतो, तुमच्यासाठी तो उपाय करण्यासाठी काय आहे, समर्थ असा देव आहे. आणि म्हणून पुढे असं म्हटलंय 7 वचन, काही दिवसांनी ओहळ आटून गेला ना, आटून गेला, संपलं सगळं. आता एलियालाही पाणी. जर आपण याच्यामध्ये अजून काही अध्याय वाचले ना, तर माणसांना पशूंनाही पाणी मिळेना अशी परिस्थिती झाली. कारण एलियाने पराक्रम करून ठेवला. काय म्हटला, पाऊस पडणार, दैवरे पडणार. आता यालाही पण ताण लागते ना, का काय पेट्रोल पेतोय, असं काही नाही ना, पाणीच लागत आहे सगळ्याला. एखाद्याकडे पेट्रोलच्या जरी विहिरी आहे, त्याला प्यायला काय लागणार आहे, पाणीच लागणार आहे. बरोबर आहे ना. इथं जर आम्ही पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं, तो ओहळ काय झाला, आटून गेला. एक दिवस आमच्याही जीवनामध्ये अशी वेळ येते की सगळं संपलं. सगळं काय संपलं, जगिक ओहळ काय झाला, आटून गेला. परंतु स्वर्गीय ओहळाचं पाणी आमच्यासाठी निरंतर येत राहतं. हालेलुया. नेहमी ध्यानात घ्यायचं. आणि म्हणून इथं खाली जर वाचलं तर असं म्हटलंय, तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. बघा, ओहळ आटला, पुन्हा देव त्याच्याशी काय झाला, बोलला. किती वेळेस देव बोलला बरं एवढ्या ह्याच्यामध्ये, 3 वेळेस बोलला. बरोबर आहे ना. दररोज ज्यावेळेस देव आपल्याशी बोलतो, आपल्याला समजायला नको का. देवाची वाणी समजून घेण्याची कुवत स्वतःच्या ठाई निर्माण करा. आमची प्रार्थना असायला पाहिजे, प्रभू तुझी वाणी समजण्यास मला काय दे, कृपा दे. आणि ज्यावेळेस वाणी समजेल ना, त्यास तुमचं जीवन आशीर्वादाचं कारण असणार आहे. म्हणून खाली म्हटलंय, वचन प्राप्त झालं आणि तो म्हटलं, चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. कुठं जाऊन राहा, पत्ता देखील देतो प्रभू, कुठं जायचंय तुला, सिदोनातील सारफत येथे जाऊन राहा. आता वर म्हटलंय गिलाद येतं, तो कोण आहे, उपरी आहे. आता दुसरीकडे पाठवतोय प्रभू त्याला. कुठं पाठवत आहे, सारफत येते. आणि बघा, ठीक आहे पाठवत आहे, परंतु पुढं काय म्हटलंय, का पहा तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली. बघा बरं, अरे कमीत कमी एखाद्या सधन परिवार सांगायचा एलियाला, जा त्याच्याकडे,
किंवा एखाद्या बाईचं चांगला नवरा आहे, कमवता आहे, त्याच्याकडे एलियाला पाठवायचं. पाठवलंय का? कोणाकडे पाठवलंय? कोणाकडे पाठवलं? प्रेज द लॉर्ड. अनेकदा आम्ही पाहतो जगामध्ये आपण धनाने किती श्रीमंत आहे हे कधीच महत्वाचं नसतं बरं का. आपण मनाने किती श्रीमंत आहोत हे महत्वाचं. बस आपण धनाने खाली बस बर राहा. धनाने आपण किती श्रीमंत आहोत हे महत्वाचं नाही. देवाची स्तुती असो. इथं आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो, तुझं पालन पोषण करण्याची जबाबदारी मी कोणाला दिली आहे? विधवेला दिली आहे. बघा, हिला नवरा नाही आणि वरून हिचेच खाय प्यायचे वांदे आहेत ना, बरोबर आहे ना. आणि एलियाला कोणाकडे पाठवलं? विधवेकडे पाठवलं. बघा, अनेकदा खाली जर वचनामध्ये वाचलं तर असं म्हटलंय, त्याप्रमाणे तो सारखं तेथे गेला आणि नगराच्या वेशीजवळ आला, तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिलं. एका स्त्रीला काय करत होती? अरे कमीत कमी गव्हर्नमेंटचा गॅस तरी द्यायला लागत होता तिला. बरोबर आहे ना. म्हणजे किती परिस्थितीची आहे. काय गोळा करत आहे? म्हणजे तिच्या घरी स्टॉकही नाही काटक्यांचा. तिथून सुरुवात आहे तिची. काय गोळा करत आहे? काटक्या. त्याने पाहिलं आणि पुढे जर असं म्हटलंय, तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रास प्यावास थोडे पाणी घेऊन गेला. आणि लगेच काय सांगितलं? पाणी घेऊन ये. बघा कशी होकार देते ते बघा. हो हा, काय बाकी बाई तू एकटीच आहे, मीच बोलतोय. खाली जर वाचलं तर असं म्हटलंय, ती पाणी आणवयास जात आहे असे त्याने पाहिले. त्याने आणखी हाक मारून म्हटले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. पाणी सांगितलं. ओहळ आटून गेलाय. कावळे संध्याकाळी येणार आहे. सकाळी याने जे नाश्ता केलाय, बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर जेव्हा ही विधवा पाहिली, तो म्हणतो येता येता मला काय घेऊन ये? भाकरही घेऊन ये. बघा, नेहमी ध्यानात घ्या, कावळे जरी बंद झाले, प्रभू आमच्या पोटा पाण्याची काळजी घेणारा परमेश्वर आहे. हालेलुया. नेहमी ध्यानात घ्या. म्हणून कामाविषयी चिंता काळजी करत बसू नका. तो आम्हाला पुरवठा करणारा परमेश्वर आहे. नेहमी भिस्त ठेवून राहायचं आणि देवाची वाट पाहायला शिकायचं. कोणाची वाट पाहिला? देव उत्तमते देणारा परमेश्वर आहे. कसं देणारा? उत्तमते देणारा. परंतु आम्ही वाट पाहणं गरजेचं आहे. त्याच्याद्वारे काय होतं माहितीये का? देव देतो परंतु जास्त देत नाही बरं का. देव किती देतो? गरजेपुरतच देतो बरं का, जास्त देत नाही. बघा, मला जर त्या ठिकाणी 4-5 करोड रुपये आले तर आम्ही जातो. बरोबर आहे ना. तुम्हाला जाता येत आहे, मी ओळखणार नाही. ओ पास्टर, कोण आहे सिस्टर तुम्ही? मी ओळखतच नाही तुम्हाला. सगळ्याची गत आहे का नाही? म्हणून देव नेहमी सगळ्यांना कसं ठेवतो? कंट्रोलमध्ये. आणि ज्या प्रकारे तो देतो ते देखील आमच्यासाठी महत्वाचं आहे. बघा, एकदा एक गोष्ट घडली. आपला अगोदर चर्च होतं इथं, आणि त्याच्यामध्ये एक वयस्कर म्हातारी बाई यायची. माहिती आहे का तुम्हाला? त्यावेळेस रिक्षा करून यायची. एक दिवस आली आणि तिने म्हणणे, पास्टर आमच्या घरी व्हिजिट करा, भेट द्या. बिचारी खूप गरीब बाई. आणि मी म्हटलं येईल तुमच्या घरी. आई येईल म्हटलं तुमच्या घरी. ती पुढं असं म्हटली, कधी येणार आहे सांगा, मी वाटच तुमची पाहत राहील. तुमची काय करीत राहील? अरे मला ते हृदयात थोडं लय त्रासदायक वाटलं. अरे म्हटलं वाट पाहत बसन, फोन नाही काय नाही, ही बिचारी दिवसभर आपल्या रस्त्याकडेच डोळे लावून बसन, तो त्रास नको. मी म्हटलं तुम्ही जा पुढं आई, आम्ही इकडचं सगळं आवरून येतो. आणि ज्यावेळेस आम्ही गेलो ना, त्या आईच्या घरी गेलो,
गेल्यानंतर मी कधीही कोणी मला काही द्यावं या अपेक्षेने कुठंच जात नाही. कधीही सेवा कार्यामध्ये कोणी मला काही द्यावं या अपेक्षेने कुठंच जात नाही. जेवढेच गेलो त्यावेळेस आम्ही त्या घरामध्ये गेलो आणि गेल्यानंतर चहा तिकडं त्यांनी करण्यासाठी टाकला. त्या म्हाताऱ्या बाईने 500 रुपयाच्या नोटाचा एवढा बंडल काढला. अरे मी म्हटलं अरे म्हातारी श्रीमंत यार, मजाक केली. आणि त्या बाईने त्याच्यातून 500 रुपयाच्या, त्या दिवशीच मी बनकर बद्दल पंडित ब्रदर यांना साक्ष सांगितली, 500च्या 6 नोटा काढल्या. किती काढले? किती झाले मिळून? 3000 रुपये. आम्ही पाईपलाईनर राहायचो, घर भाडतरी होतं आणि त्या मालकाचे द्यायचे किती राहिले होते? याच्यातून काय सांगितलं मी? जेवढी गरज आहे तेवढं देणार. म्हणजे 3000 रुपये दिले, पुढचा महिना भरणार आहे, परंतु आमचे डोळे येशूकडे लागायला पाहिजे. आलेलं समजलं का? अधिक दिलं तर माणूस काय करतो बघा. लेकरांना तुम्ही जर मोजकं खायला असलं तर ते खाणार, नीटनेटकं खाणार, आणि जास्त असलं तर इकडे तिकडे नाच करणार. बघा जनावराला तुम्ही भरपूर टाका बरं, असं त्यांचं पोट भरण तेवढं खातील, नंतर त्याच्यावरच नाचून डान्स करतील. ते म्हणतील बस झालं आता, आज कुठं नाही पण जा. बरोबर आहे ना? माणसाचं तसंच आहे. आणि म्हणून देव आमच्या गरजा पुरतं देतो. इथं हा जात असताना ती बाई म्हणतो मला पाणी घेऊन ये, एक भाकरीचा काही घेऊन ये, तुकडाही पण घेऊन ये. पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय, ती पाणी आणायला जात असता त्याने तिला घेऊन ये. 12 वचन, ती म्हणाली तुमचा देव परमेश्वर त्याच्या जीविताची शपथ माझ्या जवळ भाकर मुळीच नाही. परिस्थिती जाणवते ना, आहे का तिच्याकडे काही? भाकरही नाही. पुढं जर वाचलं तर असं म्हटलंय, मडक्यात किती पीठ आहे? मुठभर पीठ आहे. मुठभर म्हणजे किती का असेल बरं पीठ? पुढं लिहिलंय ना, पुढं म्हटलंय आणि कुपीत थोडेसे तेल आहे. मग दे एलियाला प्यायला. तेल आहे म्हणते. पुढं काय म्हटलंय? मी 2 काटक्या जमा करीत आहे, मग मी घरी जाऊन मजसाठी व मुलासाठी ते तयार करीन, त्या मी खाऊ आणि मग शेवटचा आहे. शेवटचा आहे. किती आहे? बाकी काही आहे का? थोडस तेल आणि थोडस मुठभरच पीठ आहे. बघा आता इथं अगोदर एलियासाठी कावळे त्याला जेवण घेऊन यायचे, परंतु आता काय प्रॉब्लेम आहे? कावळा काय कुठं सुट्टीला गेलाय का? रविवार असल्यामुळे त्याने रजा टाकली. तो म्हटलं आज एलियाला जेवण आणायला मला काय जमणार नाही, मला माझ्या नातेवाईकांना भेटून यायचंय. असं काही आहे का? काहीच नाही. परंतु इथं ही परीक्षा आहे त्या विधवेची. कोणाची परीक्षा आहे? कोणाची परीक्षा आहे? परमेश्वर आमची परीक्षा घेतो. समजलं ना? कशासाठी? आम्ही खरे विश्वासणारे आहोत का नाही याच्यासाठी. केव्हा घेतो? ज्यावेळेस तुमच्याकडे गड्ड्याच्या गड्ड्या असतील ना, त्यावेळेस तो तुम्हाला काहीच म्हणणार नाही, काही देऊ नको काही नको, आनंदात राहा. परंतु ज्यावेळेस काहीच नसेल ना, तेच तो म्हणा आता दे बरं. बघा याकोबाला 12-13 लेकरं होते, बरोबर आहे ना? तो म्हटला का अब्रामासारखं एखादा वेदीवर माझ्यासाठी अर्पण कर? तो म्हटला असता याच्यातले जेवढे गैरटे तेवढे अर्पण करून टाकतो. हे मलाच वैताग झालाय. बरोबर आहे ना? अब्रामाकडे किती होतं? एकच होता. तो म्हटलं तो अर्पण करून टाक. आणि ती अब्रामासाठी काय होती? कसोटी होती, परीक्षा होती. बरोबर आहे ना? मग ही कसोटी परमेश्वर सगळ्यांची करतो आणि यातून परमेश्वराला हे समजलं जातं त्याचे खरे विश्वासणारे कोण आहेत, त्याचे खरे विश्वासणारे कोण आहेत. बरोबर आहे ना? खाली जर वाचलं तर देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं. त्या ठिकाणी ती म्हटली की मग आम्ही काय करू? ते खाऊ आणि मरू. म्हणजे तेवढंच आहे त्यांच्याकडे. आता या स्त्रीच्या जीवनामध्ये तिला कोणाही सांगितलेल्या गोष्टी ऐकायच्या आहेत. सेवकाने सांगितले
बरोबर आहे ना? सेवक काय करत आहे? कोणाची सेवा करत आहे? आणि त्या सेवकाची त्यावेळेस काळजी घेणं कोणाचं काम आहे? विधवेचं काम आहे. बरोबर. तिच्याकडे नाही तरी तिला करायचं आहे. कोणासाठी? सेवकांसाठी. बरोबर आहे. तसं मंडळीमध्ये ज्यावेळेस आम्ही असतो ना त्यावेळेस आमचा रोल काय आहे? फक्त संडेला येणं आणि जाणं एवढा रोल आहे का आमचा? बरोबर आहे ना? आज जर आम्ही पाहिलं मंडळीचं काम, मंडळीची व्यवस्था कशावर चालली जाते? कशावर चालली जाते? अर्पणावर चालली जाते. बरोबर आहे ना? मंडळीचं कामकाज कशावर चाललं जातं? अर्पणावर चाललं जातं, दानार्पणावर चाललं जातं. बरोबर आहे ना? आता जर आपण मंडळीमध्ये आहोत तर आपण विश्वासणारे आपल्याला वाटत असतो, परंतु देवाच्या दृष्टीने आम्ही विश्वासणारे आहोत का नाही याच्याविषयी आम्ही विचार करणं गरजेचं आहे. ही विधवा, हिच्याकडे काही आहे का? परंतु देवाशी ती कशी आहे? देवाशी कशी आहे? ती प्रामाणिक आहे, ती विश्वासपात्र आहे. ती एलियासाठी आपली भाकर देण्यासाठी काय झाली? तयार झाली. आपली भाकर म्हणजे त्याच्यावर त्यांचं जगणं आहे, परंतु ती परमेश्वराने कशासाठी मागितली? एलियासाठी मागितली आणि ती देखील त्याला काय झाली? तयार झाली. पुढचं वचन महत्वाचं आहे. त्या ठिकाणी तो काय म्हणतो? एलिया तिला त्या ठिकाणी म्हणतो, एलिया तिला मला भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, परंतु त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलाबाळासाठी भाज. आता बघा ही बाई देवाचं भय आहे तिला. नाही ते एलियाला म्हटले असते तू निघ बरं. काय म्हटले असती? तू अगोदर निघ बरं. बघा काही काही स्त्रिया अशा आहेत ना, त्यांच्या अपेक्षा नसते सेवकासाठी किंवा सेवेसाठी केल्यानंतर. शुनेम करीन स्त्री का आशीर्वादित झाली? एलिया म्हटला मी तुझ्यासाठी काय करू? राजाकडे शब्द टाकू का काम लागेल म्हणून? ती म्हटली नको. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रार्थना झाली आणि अलिशाद्वारे देवाने त्या कुटुंब आशीर्वादित केलं. तिला मुलगा झाला. ती म्हटली ज्यावेळेस तो मुलगा त्याला त्रास झाला, तो मरण पावला, ती म्हणते माझे स्वामी मी मागितला होता का? मागितला नव्हता. म्हणजे त्याची अपेक्षा होती का अलिशाकडून? काही नाही, ती मनापासून करत होती. परंतु वचनामध्ये म्हटलंय तिने केलेल्या आदर आतिथ्याचं प्रतिफळ परमेश्वराने तिला हे दिलं, तिचं वांज पण दूर केलं आणि तिला मुलगा देऊन टाकला. हालेलुया. आमच्याही जीवनामध्ये आमच्या साक्षात चांगली गोष्ट आहे. आम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये आहोत, आनंदाची गोष्ट आहे. किती लोकांचा मंडळीतल्या प्रत्येक कामामध्ये सहभाग आहे सांगा बरं मला. तुम्ही शुभवर्तमान कार्यामध्ये सामील आहात का? मंडळीच्या शुभवर्तमान कार्यासाठी कधी तुम्ही आर्थिक रीतीने पेरणी केली आहे का? बरोबर आहे. कधी आलेल्या सेवकांसाठी जे सेवक आपल्याकडे येतात ते आपण तसेच पाठवतो का? त्यांना आपण पाकिट देतो तसे पाठवत नाही. कधी तुम्ही स्वतःहून त्यांच्यासाठी काही केलं आहे का? ज्यावेळेस मीटिंग होतात, ज्यावेळेस मंडळीमध्ये जेवणाचा कार्यक्रम होता, जरी आपल्या मंडळीत इथं होत नाही परंतु माझे कार्यक्रम कंटिन्यू चालू असतात. काय रोल आहे आपला? कदाचित आपली आर्थिक परिस्थिती तशी नसेल, कदाचित आपलं कुटुंबही तसं नसेल, परंतु इथं विधवेकडे जर पाहिलं काही आहे का? तिच्याकडं आहे का काही? आणि ज्यावेळेस एलिया म्हणतो तुला जे सांगितलं ते कर, पहिली भाकर कोणासाठी? समजलं का? तुमच्या माहितीसाठी सांगेल. देवाचं वचन असं सांगतं की जे सुवार्थ सांगतात त्यांनी आपली उपजीविका कशावर करावी? म्हणजे आमच्या कुटुंबाची काळजी घेणं मंडळी नात्याने तुमच्या सगळ्यांचं काम आहे. नाही का? नाही का? बरोबर आहे. तुम्ही तर मला वाऱ्याकडे तोंड करायला लावता. पाणी सोडणाऱ्या लवकर सोडित नाही, त्याचा तर विषयच नाही. बरोबर आहे ना? आध्यात्मिक गोष्ट आहे बरं का. आत्मिक गोष्ट आपल्या सेवकाच्या गरजा भागवणं आपलं काय आहे? काम आहे. नेहमी ध्यानात घ्या. आणि म्हणून या वचनामध्ये इथं काही प्रभू जेवत आहे का? कोण जेवणार आहे? एलिया जेवणार. वचनामध्ये म्हटलं जे सुवार्ता सांगतात त्यांनी आपली उपजीविका कशावर करावी?
म्हणजे सेवा कार्यावर येणाऱ्या अर्पणावर पाळकाचा कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा असा देवाचा नियम आहे. अनेकदा या गोष्टीबद्दल मी तुम्हाला बोलत नाही, परंतु आपल्याला या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे. इथं जर पाहिलं तर तो म्हणतो आधी भाकर करून घेऊन ये, नंतर स्वतःसाठी करा. बघा इकडे लक्ष द्या. देवाच्या वचनामध्ये या मंडळीमध्ये काही जण दान दशांश देतात. दशांश जुन्या कराचा नियम आहे. आता तुम्ही किती देऊ शकता, तुमचं जेवढं आहे नाही असं नसं तेवढं दिलं तरी काय अडचण नाही. सेवेला आपलं कमी आहे, मजाक केली. समजलं ना? आज आपण मनाला देवाचा आत्मा जेवढं सांगतो तेवढं आपण देवाच्या कार्यामध्ये पेरणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण बाकीच्या गोष्टीमध्ये पुढं असतो. जेवण आलं का कितव्या पंक्तीला? बाकीच्या गोष्टीला उपयोग आहे का? आम्ही सेवा कार्यामध्ये पेरण्यासाठी पुढे असणं गरजेचं आहे. समजलं का? काही काही वेळेला परिस्थिती अशी होते. आता 2-3 दिवसापूर्वी मी एक लग्न लावलं. लग्नामध्ये मी माझ्या खर्चाने गेलो आणि लग्न लावल्यानंतर त्यांच्याकडून फी देखील नाही घेतली बरं का. फी देखील घेतली नाही. तुमच्या माहितीसाठी सांगेल, त्या लग्न लावायच्या अगोदर पुण्यातल्या एका व्यक्तीने माझ्या अकाउंटला 1000 रुपये टाकून दिले. किती रुपये टाकून दिले? त्या व्यक्तीला अजून मी पाहिलं नाही बरं का. त्या व्यक्तीला अजून मी भेटलो नाही. ब्रदर संतोष त्यांचं नाव. त्या व्यक्तीला अजून मी भेटलो नाही. म्हणजे मी ज्या वेळेस गेलो तिथं जाणं येणं मी केलं, परंतु त्या सेवकाने त्याच्यासाठी काय केलं? आपलं योगदान तिथं दिलं. ते आशीर्वाद कोणाला मिळतील? त्याला मिळतील. कोणाला मिळतील? त्याला. आणि म्हणून मंडळी या नात्याने आपलंही कर्तव्य तसं असणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? मग या दिवसामध्ये जसं या स्त्रीने कोणासाठी कृती केली? एलियासाठी. तसं सुवार्ता कार्यासाठी असेल, सेवकांच्या गरजासाठी असेल, आपण मंडळी या नात्याने पेरण्यास पुढे असणं गरजेचं आहे. साक्ष सर्वजण सांगतात, बरोबर आहे ना? परंतु आपण विश्वासपात्र आहो का देण्याबद्दल? असायला नको का? देवाने तुम्हाला असा सेवक दिलाय ना की मी प्रेषित पौल म्हणतो, घेण्यापेक्षा देणं श्रेष्ठ आहे. कंटिन्यू करत आहे. काल एका सेवकाचा मला फोन आला आणि ते सेवक म्हटले, पास्टर करंजीला जायचंय. कुठं जायचंय? करंजी गावामध्ये जायचं. तिथे एक व्यक्तीचा अपघात झाला, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आपल्या त्या कुटुंबामध्ये भेटायला जायचंय आणि मला थोडंसं काम असल्यामुळे मी म्हटलं मी येतो आणि जाऊ. त्या ठिकाणी त्यांनी कॉल केला. म्हटलं किती वाजता जायचं? मी म्हटलं काळजी करू नका, मी कॉल करतो. जातानाच सगळं पेट्रोल आणि त्यांचा सगळा खर्च मी केलाय. भेटायला कोण जाणार होतं? रिलेटिव्ह किंवा मंडळीतले कोणाचे होते? आपला खर्च करायची काय गरज आहे? परंतु जर पाहिलं तर तो कशासाठी जात आहे? देवाच्या कार्याचा एक भाग म्हणून जात आहे. समजलं का? समजलं का? म्हणून तिथं काय करणं आलं? पेरणं आलं. लगेच पेरून मोकळं व्हायचं. मागच्या महिन्यामध्ये एक आम्ही पाळकांची सभा घेतली. पाळकांची सभा घेतली. जवळजवळ 100 पाळक लोकांनी तिथं शिक्षण घेतलं. किती लोकांनी? 100 पाळक. आणि त्या हॉलचं जेवढंही भाडं होतं त्याच्यामध्ये आम्ही सेवकांनी कॉन्ट्रीब्युशन केलं. आम्ही स्वतः त्याच्यात पैसे टाकले. कशासाठी सांगतो माहितीये का? जोपर्यंत आम्ही पेरत नाही तोपर्यंत उगवत नाही. तुम्ही कितीही आपली परिस्थिती सुधारायचा प्रयत्न करा, जोपर्यंत आम्ही आत्मिक रीतीने पेरण्यास शिकत नाही तोपर्यंत आमची आर्थिक परिस्थिती बदलली जात नाही. आणि म्हणून आम्ही पेरणं अतिशय गरजेचं आहे. बघा, अनेकदा हे मी माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही किंवा दानाबद्दल फुशरकीही मारत नाही, परंतु हे यासाठी गरजेचं आहे. सर्व सेवक वर्गाला माहित आहे, सगळ्या सेवकांना माझं जीवन माहित आहे. एखादा पाळक जर प्रॉब्लेम मध्ये असेल आणि मला जर कुठून मेसेज आला किंवा कुठून कळालं बंद कर बदल येत आहे, मी लगेच किराणावाल्याला कॉल करतो, रेडी असते बॅग, आणि त्याला जाऊन नेऊन देतो. कशासाठी बरं? प्रभूचे सेवक करत आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस आपण इतरांची काळजी घेतो, मला आतापर्यंत प्रभूने कुठल्याही गोष्टीची वाण पडू दिलेली नाही. आता आपलं प्लॉटचं काम झालं, किती अडचणीत असायला पाहिजे आम्ही? तुम्हाला वाटतोच का? का बरं? का बरं?
कारण वचन सांगतं माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. केव्हा? ज्यावेळेस आम्ही पेरण्यासाठी शिकतो. म्हणून देवाच्या राज्यामध्ये अधिकाधिक पेरायला शिका. आपलं वाटतं प्रत्येकाच्या मनात असतं पेरण्याबद्दल, परंतु आपण आपल्या परिस्थितीचा विचार करतो. ज्यावेळेस माझ्याकडे विपुल असेल, मुबलक असेल, त्यावेळेस मी काय करीन? पेरीन. मुबलक असल्यावर नव्हे. देव केव्हा मागतो? समजलं ना? नेहमी घ्या, ध्यानात घ्या. आता बघा, इथं एलियाला पाठवलं. एलियाला भूक आहे म्हणून का? कावळ्या पाठवू शकत होता ना तो. याचा अर्थ प्रभू गरजा पूर्णच करतो. बघा, लक्ष द्या. इतकं आपलं सेवा कार्य, अनेक सेवक जण त्या ठिकाणी आपल्या सेवेबद्दल काय करतात. नगर जिल्ह्यातल्या कुठल्या सेवकांना, महाराष्ट्रातल्या सेवकांना विचारलं, आपल्या सेवेबद्दल अनेक लोक साक्ष देतात. आपलं साक्ष द्यायची काही गरज नाही. इतकं आपलं काम कंटिन्यू चालू राहतं. कोण करतं बरं? हा, आता थोड्या वेळाने दानार पण घेतल्यानंतर तुमच्या हाताने मोजा किती असतं. बरोबर आहे ना? मग आता जावा का आम्ही कोटल्याला? जेवल्यानंतर परत बाबा जेवले पतार द्या फेकून पत्रावाळ्या. मजाक नाही, रिअलिटी. बरोबर आहे. मी तुमच्या कोणाकडूनच अपेक्षा करत नाही, कारण प्रभू त्याच्या गरजा पूर्ण करतो. मग कोणाला तरी तो ती प्रेरणा देतो आणि आमच्या गरजा काय होतात? पूर्ण होतात. परंतु ज्यावेळेस ते पेरतात, आशीर्वादित कोण होतात बरं? म्हणून मंडळी या नात्याने येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येकाने देण्याबद्दल देवाशी विश्वासनीय असायला पाहिजे. समजलं का? बरोबर आहे ना? तुम्ही 8 वर्षापूर्वी 10 रुपये टाकत होता दानार्पणामध्ये, तुम्ही 1 रुपया टाका. माझं दुमत नाही, टाकूही नका, त्याच्याबद्दलही म्हणणं नाही. परंतु ज्यावेळेस आपण अर्पण देवाकडे टाकतो, त्यावेळेस देवाला विचारा, आत्म्यानुसार मी किती देऊ. गरजेचं नाही का? देव म्हटलं ब्लँक, काही दानार पण फिरून जाऊ द्या आपल्या पुढं, काही फरक पडत नाही. परंतु जर देवाचा आत्मा आपल्याशी बोलत आहे, तर मी तुम्हाला सांगेल, या विधवेला ज्यावेळेस बोललं, पुढं वाचा बरं, पुढं वचन 14 वचन बघा. इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही. केव्हा बरं? ज्या वेळेस एलियासाठी ती भाकर भाजील तेव्हा. समजलं का? अनेक जण आर्थिक अडचणीमध्ये असतात, अनेक जण दारिद्र्यात असतात, अनेक जण कर्जबाजारीपणामध्ये असतात. त्याचं कारण काय माहितीये का? तुम्ही पेरण्यामध्ये विश्वसनीय नाही, आणि म्हणून देव पुरवठा करत नाही. देवाचं वचन काय सांगतं? द्या म्हणजे दिलं जाईल. वचन आहे. आपण जास्त करून देण्याबद्दल कधी विषय घेत नाही, परंतु अनेकदा देवाचा आत्मा आम्हाला याच्याविषयी प्रेरणा देतो. नाही तर आपला विषय कुठला चालला होता? याकोबाचा विषय. देवाचा आत्मा म्हटलं याच्यावर बोल. वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, तिने त्या ठिकाणी तो म्हणतो, पर्जन्यवृष्टी होईपर्यंत तुझ्या ते मडक्यातलं पीठ संपणार, तेलाची कुपी आटणार. किती मोठा आशीर्वाद आहे, किती मोठा आशीर्वाद आहे. तिने कधी विचार केला असेल का? कधी विचार केला असेल का? बघा, अनेकदा आम्ही साक्ष सांगितली. मी तुम्हाला काय साक्ष सांगितली?